शेअर मार्केटमधनं एक महत्त्वाची घडामोड आहे. 6000 अंशांनी कोसळलेला आहे शेअर बाजार. कल बदलतात शेअर मार्केटमध्ये हाहाकार उडालेला आहे. सेन्सेक्स 6000 तर निफ्टीत 1900 अंकांची घसरण आहे. कल बदलताच सकाळी सुद्धा मार्केट रेडमध्ये उघडलेलं होतं. शेअर बाजार 6000 अंशांनी कोसळलेला आहे. तर समीर, 6000 अंशांनी सेन्सेक्स आणि निफ्टी तर 1900 अंकांची घसरण. अगदी मोठी पडझड आज सकाळपासून 9:15 पासून ते आत्तापर्यंतची आपण पाहतोय. आणि यापूर्वी एवढी 6000 अंशांची घसरण याआधी कधी झाली होती, म्हणजे एक इतिहास. 2020 नंतर आपण जर बघायला बघितलं तर ते ही 2020 नंतरची सर्वात मोठी पडझड म्हणता येईल. कारण आपण जेव्हा एक्झिट पोलचे आकडे दाखवले होते तर एक्झिट पोलच्या आकड्यानंतर मार्केट वधारलं होतं. कालच्या दिवसात मार्केट वधारलं होतं. मात्र आज जसे कल बदलले, सुरुवातीला कल जे होते ते एनडीएच्या बाजूने होते, मात्र नंतर अपेक्षेप्रमाणे कल बदलला आणि त्यानंतर शेअर मार्केटमध्ये प्रचंड मोठा असा भूकंप पाहायला मिळतोय. कारण सेन्सेक्स 6000 अंकांनी तर निफ्टी 2000च्या अंका कोसळलेला आहे. आणि याच्यामध्ये आपण बघतोय की बँक निफ्टी असेल, फायनान्शियल निफ्टी असेल, मिड कॅप असतील किंवा स्मॉल कॅप असतील, सगळ्या याच्यामध्ये मार्केट कोसळलेलं आहे. आणि सेन्सेक्समध्ये पण आपल्याला बघतोय ऑटो इंडेक्स असेल, मेटल असेल किंवा कन्झ्युमर गुड्स असतील, ह्या सगळ्या IT सेक्टर या सगळ्यांमध्ये मार्केट कोसळले आहे. आणि एकंदर मोठा भूकंप बघितलं तर असं दिसतं आहे. आणि एकंदरीत जेव्हा शेअर मार्केटमधले हे जे बदल असतात त्याचा बदल सरकारवर पण पडत असतो. असं म्हणतात की शेअर मार्केट जेवढं कोसळेल तेवढं सरकारही बदलू शकतं अशी अपेक्षा आहे. आता पुढच्या टप्प्यात काय निकाल येतात त्याच्यावर शेअर मार्केट किती वधारतं की पुन्हा अजून कोसळतं हे बघावं लागतं. नक्कीच, म्हणजे थोडंसं वेट अँड वॉच करायचं का गुंतवणूकदारांनी? सध्याच्या कंडिशनमध्ये तरी गुंतवणूकदारांनी होल्ड करणंच महत्त्वाचं आहे. किंवा ज्यांना आत्ता गुंतवणूक करायची आणि आत्ता गुंतवणूक करणं खूप फायद्याचं असेल. नक्कीच, अतिशय महत्त्वाचा असा हा हे आहे. 6000 अंशांनी सेन्सेक्स कोसळलेला आहे तर 1900 अंकांनी निफ्टीची घसरण झालेली आहे. सकाळी साधारणतः मार्केट उघडल्यापासून हेच चित्र दिसतंय.